निवडणूक आली, काय नाव आहे? काय नाव काय आहे? माझं हा विष्णू यादव क्षीरसागर. निवडणूक आली की आता कसं करायचंय? कसं करायचं म्हणजे काय कोणाला टाकायचं काय? काय आपल्याला ज्याला टाक वाटेल त्याला टाकायचं, कोणाला टाकायचं घड्याळ आहे, कमळ आहे. हा टाकायचं कोणी दोन्हीपैकी एकाला. होय. हा. आधी कुणाला मतदान करत होता? आधी हे होतं काँग्रेस, बर. ही पुन्हा कमळ, हा आता घड्याळ आहे, घड्याळ शरद पवार घड्याळ साहेबाचं. होतं. आता काय मग कोणाला टाकायचं? आता आपल्या मनानं काय बुद्धी घालेल जेवती याला टाकायचं. बुद्धी कसं कोणाला तर टाकावं लागणार आहे की, पण फिक्स झाल्यावरच टाकायचं आहे. कसं आता म्हणून काय उपयोग आहे काय तुम्हाला? अडचणी काय आहे त्या गावात? काय अडचणी कायच नाही त्या. बर. अडचणी काय नाही. हा. शेतीला भाव हे मिळते, या कांद्याला हे काय भाव आहे? मिळते. कुठं भाव आहे? होय. मग कसं काय आता कमळाला टाकायचं कसं? घड्याळ कोणतरी आलं तर काय कोण देणार आहे का आपल्याला? हा कोणतरी आलं तर देणार आहे काय? आणि आपल्या पत्र कोण विचारायला येणार आहे? तुम्हाला काय कमी पडले, काय देऊ म्हणून? तरी म्हातारी माणसं खास करून शरद पवार साहेबाला मानते दिले. मानणारच की, आता पहिला जुना माणूस आहे. शेतकऱ्यांचा हाय 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 जाणता राजाच आहे. हाय हाय हाय. म्हणजे घड्याळ पळवता येते आता काय देवबुद्धी दिली ती. शरद पवार साहेबाचं. काय असेल ते असेल हो. दिसायला तसं दिसायला लागले. हसायला लागला तेव्हा घड्याळ शरद पवार साहेबाचं जोरदार. मग आता तुम्ही हातून बोलल्यावर मी काय रडू काय? गावात मी काय रडू? गावात पळवताय घड्याळ चांगलं. कळून जाईल, बरं झाली. मग काय गावाचं काय आपण मालक आहे का? वयस्कर आपल्यावर नाही. हा आपल्यावर नाही काय गाव? द्यायची तिचा प्रश्न आहे द्यायची. हा शेवटी काय होय मामा, कसं काय करायचं? वयस्कर माणसं तर आता असे ठरवले, कसं करायचं मतदानाला? मतदान काय कोणाला तरी एक जणाला मत टाकावं लागणार आहे. आता शरद पवार साहेबांना कधी दिसायला येईल म्हाताऱ्या माणसं? जनता राजा, शेतकऱ्यांचा नेता. शरद पवार. तुमचं कसं काय? आमचं आहे घड्याळालाच मत. रस्ता भरून दिला आम्हाला, त्यामुळं किती किलोमीटरचा रस्ता होता? एक 2 किलोमीटर भरून दिलाय त्याने. 2-3 मुरुम टाकून मुरुमीकरण करून दिले. उमेश दादाची वाहनं पाठवली होती. अतिवृष्टीचा उमेश दादांनी आणि राजू खरेने पैसे, म्हणजे आपलं मंडळ नव्हतं, टाकळी मंडळ नव्हतं, त्यांनी मंजूर करायला लावलं अजित दादाला सांगून. पिकाचं नुकसान झालं तरी बी आम्हाला सगळ्याला अनुदान मिळले. पीक नुकसान भरपाई सगळ्याला मिळेल. कुरू कातेवाडी जी गावं नव्हती त्यांना सगळ्याला मिळेल. भाजपवाला कारखानदार हा ज्याची त्याची इच्छा आहे. कोणाला टाकू वाटेल त्याला टाकणार, कोण घड्याळाला टाकणार, कोण भाजपला, कोण नोटाला, कोण कशाला. हे त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे ना. कोणाला ह्याला टाक त्याला टाक, त्याचं मत आहे, वैयक्तिक मत आहे. ज्याला कोणाला टाकू वाटते त्याला टाकणार. एखाद्याला कोणाला पसंत नसेल तर ती नोटाला टाकल. आपल्या गावात 2 उमेदवार पसंत नसेल तर त्याला टाकणार. गावात कसं काय झालं? कमळ घड्याळ चालू आहे म्हणते. आता काय माझं तर आहे. आता बाकीच्याच कोण सांगू शकतो? स्वतःच बोलू शकतो, बरं जगात सांगू शकते. बरं आहे. जेवण बिवण केलं नाही? नाही. का बर? कुठं आनंद नाही करत. निवडणुका आल्या त्या मतदान. निवडणूक आली त्या पळणाऱ्याची निवडणूक आहे. आणि बसणारी निवडणूक कुठली आली? लोक आता इकडे कोण देत आहे? चहा बी प्यायचा म्हणत असतील निवडणुकीचं कसं काय? कोण म्हणतंय? आमच्या गावाकडे घ्यायची बोलीच नाही. होय. पैसे घ्यायची बोली नाही, चहा प्यायची बोली नाही. मग काय मत तर टाकता नाही? काय आता कसं होईल तसं होईल. केव्हा येते? 7 तारखेला बघू. आधी कसं काय होतं? कोणाला टाकत होतं? आधी नेता गाय वासरू होते, काय बी होत. शेतकरी कामगार पक्ष होता आधी, खात होता.
हात हात होता येईल म्हणजे पंजाबी होता येईल. मग आता कसं काय ठरवलंय? काय मी एकट्यानं ठरवून काय उपयोग होणार आहे? बसला त्याच्या त्याची कल पाहिजे. 5-6 जणांची मन सारखी आहे ते 5-6 जणांचा काय तरी विचार चालू असेल मोठा. काय नाही काय नाही काय नाही काय करायचं काय विचार नाही ना काय नाही. हा. चालू आहे काय चालू? इलेक्शन चालू आहे. बर मग काय ठरवलं कसं काय? करते का ते जनता काय करते ती? तुमचं काय मत आहे? तुम्ही माझं काय एक मत कुठं जाणार आहे? एक मत म्हणजे बदल घडू शकते एक मताने. तसं काय नाही. तुमचं कसं काय? काय तर लोक काय कोणाचं ऐकते ती कोणाची नाही काय सांगा. लोकांचं काय काय तुमचं कसं काय? आपला हा एक पक्षच असतोय आपला. कोणता? घड्याळ दुसरं काय नाही. घड्याळ हातात बी घड्याळ आहे. मग घड्याळ तेवढ्यासाठी ठेवलंय मी. होय. हा कितीतरी आहे मतदार घड्याळ. काय नेम होईल. घड्याळ जोरदार चालली. घड्याळ चालतंय. सगळेच काय लोकमत आहे शेवटी. आणखी दादा एक येऊन गेली हा. आता येते ती थोड्या वेळात. आणि मग आता इथे कमळाचा जवळच गावात शेजारचं उमेदवार आहे. आहे की घर पण काय केलंच नाही ना आतापर्यंत. हा. काम केलं तरच लोक जाते ते. काम नाही केल्यावर कुठं जाते ते. काम केलं पाहिजे. काय काम केलं नाही. काही लावलं तेव्हा फोन लावतो कुठं बिल गेले. आणि दादा लगेच काम करतो. लगे होत नसतं. 4-2 दिवस मागं पुढे ये पोरा. दादासाठी वातावरण एक नंबर आहे. होय. हो. कोणते दादा? सुनील दादा सुनील दादा. बरं घड्याळ चालू आहे म्हणायचं. घड्याळ पक्षी हा घड्याळ चालू आहे. एक नंबरने घड्याळ पळवाय. होय होय खरं आहे. बरोबर. बरं आहे बरं आहे की होय भेटते ती. काय करायचं मग? ठीक आहे बोलली ती नंबर आहे. होय घड्याळ कसं काय? हो दादाच काम चांगलं आहे. काम चांगलं. सचिन जाधव कमळवाले त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने आहेत काम चालू. हो आता तुमचं कौल कोणाकडे असेल? आमच्या कोण दादांकडे आहे. हा घड्याळ. सचिन जाधव बी चांगले जायती घेऊ. हो चांगली आहे ती. ती पण चांगली आहे. आम्ही त्यांना तर कुठला आहे शेतकऱ्यांसाठी ऊस बी चांगला दर देते ते. शेतकऱ्यांसाठी दर देते. आमचा एक पहिले दादा आता आले. बर हो सचिन दादा. बदल करायचा म्हणा. यादा बदल उमेश दादा आता घ्यायचे म्हणा. हा उमेश दादा घ्यायचे.